चेज इंडिया फाउंडेशनतर्फे कास्ट फ्रेंडशिप प्रीमियर लीग या नावाने एक अनोखी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेचा उद्देश समाजामध्ये वाढत चाललेल्या जातीय विरोधात मैत्रीचा नवा पूल उभारणे असा आहे। चेज इंडिया फाउंडेशनचे कार्यकर्ते सांगतात की अनेक वर्षांपासून भारतात जातीयतेमुळे सामाजिक दुही, भेदभाव आणि द्वेष वाढत चाललाय। या विघातक प्रवृत्तीला विरोध करत आणि सामाजिक सलोखा, ऐक्य व बंधुता वाढवण्यासाठी कास्ट फ्रेंडशिप प्रीमियर लीग सारख्या उपक्रमाची सध्या आवश्यकता समाजाला आहे। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीयतेचा विषारी प्रचार मोठ्या प्रमाणावर होत असून त्यावर कोणी उघडपणे भाष्य करत नाही। यामुळे जातीय द्वेष वाढतच चाललाय। त्यामुळे या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून विविध जातीतील तरुण एकत्र खेळतील, संवाद साधतील आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतील। या माध्यमातून ही अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। ही स्पर्धा केवळ एक क्रीडा उपक्रम नसून सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा एक प्रभावी प्रयत्न ठरणार आहे। सर्व जाती धर्मांचे खेळाडूंनी एकत्र येऊन खेळावे। आयोजक चेज इंडिया फाउंडेशनचे कोथरूड यांच्या विद्यमाने संस्था अध्यक्ष सचिन धनकुडे यांच्या संकल्पनेनुसार क्रिकेट हा आमचा धर्म, खेळाडू हीच आमची जात या ब्रीद वाक्यानुसार खरोखर सर्व जाती धर्मातील खेळाडूंनी एकत्र येऊन सर्वांनी एकत्र खेळा असे आवाहन चेज इंडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन धनकुडे यांनी केले। ही स्पर्धा दिनांक 26 आणि 28 मे रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्थळ विजन ग्राउंड, सनसिटी रोड, आनंदनगर, वडगाव येथे होणार आहे। कोथरूड पुणेमध्ये राहतो। समाजामध्ये दुही निर्माण करणारी मोठी समस्या झालेली आहे, भस्मासूर झालेला आहे जात व्यवस्था। जातीचा अभिमान लोकांना आहे तो त्यांनी ठेवावा, पण दुसऱ्याच्या जातीचा त्यांनी द्वेष करू नये ही एक आमची मुख्य अपेक्षा आहे। आणि ह्या अपेक्षेला ठेवूनच आम्ही एकमेकांमधले द्वेष कमी व्हावे, मैत्रीची भावना व्हावी, संवाद व्हावा, त्याच्यातनं निकोप स्पर्धा होऊन खेळायला त्यांनी मैदानात यावं विविध जातीच्या नावांनी। म्हणून आम्ही काय केलेलं आहे, कास्ट फ्रेंडशिप प्रीमियर लीग ही ठेवलेली आहे। 26, 27 आणि 28 मे रोजी विजन ग्राउंड, वडगाव या ठिकाणी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत ही स्पर्धा राहणार आहे। आम्ही 18 जातीची नावं घेऊन या ठिकाणी स्पर्धा आयोजित करत आहोत। उद्देश हा आहे की विविध जातीच्या लोकांनी, सगळ्या भारतीयांनी एक होऊन खेळायला यावं, खेळातनं आपली एकात्मता दिसावी हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे। किती टोटल यामध्ये 18 संघ असणार आहेत आणि मॅचेसच्या ओव्हर ह्या 6 ओव्हरची टेनिसची मॅच असणार आहे। आणि विजेत्या संघाला, पहिल्या विजेत्या संघाला 40,000, दुसऱ्याला 30,000, तिसऱ्याला 20,000 आणि चौथ्याला 10,000 असं प्राईज असणार आहे। मॅन ऑफ द मॅच असणार आहे, मॅन ऑफ द सिरीज असणार आहे। अशी विविध बक्षिसांची लयलूटसुद्धा असणार आहे खेळाडूंसाठी, जे खेळ भावनेने तिथे खेळायला येणार आहेत। ग्राउंडच्या आतमध्ये फक्त तो खेळाडू असणार आहे, तो कुठल्या जातीचा असू द्या नाही तर धर्माचा असू द्या, तो खेळाच्या रिंगणाच्या आत तो फक्त खेळाडू म्हणून खेळाडूतीने खेळावं ही अपेक्षा असणार। लीग असणार का लीग स्पर्धा आहे, त्या लीगच्या नियमानुसार। पंढरी पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।